नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 10/2021 वार मंगळवार, इयत्ता 7वी जनरल सायन्स मधील चॅप्टर फर्स्ट मधील डार्विन्स थिअरी ऑफ इव्हॉल्युशन हा मुद्दा आपला चाललेला होता. यामध्ये पहा, ग्रेट सायंटिस्ट चार्ल्स डार्विन, ए बायोलॉजिस्ट, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. This is called the theory of survival of the fittest. This is Darwin's first principle. तर डार्विन्स या शास्त्रज्ञाने काय सिद्धांत मांडला पहा. तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याने सुचवलं की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यासाठी सर्वात जास्त सक्षम होते तेच पुढील पिढीमध्ये किंवा काळामध्ये टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच जो सक्षम आहे तोच टिकेल असा सिद्धांत आहे डार्विनचा पहिला सिद्धांत असं म्हणतात. दुसरा सिद्धांत काय पाहतो का, काय म्हणतो, इफ ॲन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ ए न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाइव्ह दिस चेंज इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. दिस इज द डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. पहा, इन ए ऑर्गॅनिझम इज बॉर्न, एखादा सजीव असा जन्माला आला की एखादं फायदेशीर गुणधर्म घेऊन जन्माला आला तर त्याची जी पुढची पिढी आहे ती सुद्धा त्या पिढीमध्ये सुद्धा ते फायदेशीर जनरेशन त्याच्यात येतं, कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्म येतात आणि ते टिकून राहण्यास सक्षम असतात. This is the Darwin's second principle and called as the theory of natural selection असं म्हणतात. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात. आता पहा, डार्विनचा सिद्धांत पाहिला आपण. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर सजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीने होतं पहा. फाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाय, तर वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे करायचं. विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, कोणत्या गुणधर्मांच्या आधारे या वनस्पतीचं प्राण्यांचं वर्गीकरण का आणि कशासाठी करायचं. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. एकाच वेळी या जगामध्ये असलेले जे लिव्हिंग थिंग्स आहेत, लिव्हिंग वर्ल्ड जे आहे, सजीव जे आहे, ते जैवविविधतेमधील सर्व असणारे सजीवांचं अभ्यास आणि त्यांना ध्यानात ठेवणं हे खूप अवघड आहे. म्हणून डिफरंट सायंटिस्ट ह्या used different criteria and independently classified plants and animals. पहा, मग वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गुणांच्या आधारे स्वतंत्रता त्या प्लांट्स आणि ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं. तर पहा, हे हिरॅची इज फॉर्म्ड इन द क्लासिफिकेशन that starts with kingdom Animalia and or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and difference. This is called hierarchy of classification. तर पहा, हे क्लासिफिकेशन कशाच्या आधारे केले. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचं व प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांच्या निकष लावून केलं. यासाठी वर्गीकरणाची एक
उतरंड तयार केली, टप्पे तयार केले. याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद या आधारे त्यांचे ठळक गट तयार करण्यात आले. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम हिरॅर्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. हिरॅर्ची ऑफ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचा पदानुक्रम असं म्हणतात. आता कार्ल लिनियसची जी पद्धत आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस याने वर्गीकरणाचा द्विनाम पद्धतीचा वापर करून वर्गीकरण केलं. आता या ठिकाणी पहा, इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट विथ ए नेम कबीर अँड ऑर किरण. आपल्या वर्गामध्ये 4 विद्यार्थी किरण किंवा कबीर नावाचे आहेत इन ए क्लासरूम. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. आता एकाच वेळी किरण तू असं केलंय, असं करू नकोस आणि हे बरोबर नाही असं जर तुम्ही म्हटला तर वर्गामध्ये 4 किरण आहेत. या 4 किरणमध्ये असं कन्फ्युजन होईल की सर कुणाला म्हणते, मला म्हणते का त्या किरणला का ह्या किरणला, असं होईल, कन्फ्युजन होईल. म्हणून आपण काय करतो, मग त्या किरणचं आणखीन नाव म्हणजे किरण आणि त्याचं आडनाव हे आपण जोडून त्याचा संबोध करतो आणि त्याला उद्देशून बोलतो. मग पहा, इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम कन्फ्युजन वी वुड टेल, मग आपण काय करतो, वी वुड टेल द फुल नेम ऑफ स्टुडंट, दॅट इज द फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, त्याचं नाव आणि आडनाव आणि उद्देशून त्याला बोलतो. दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नोमेनक्लेचर. बायनॉमियल नोमेनक्लेचर म्हणजे द्विमान पद्धतीमध्ये पण असंच करण्यात आलं आहे. तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. तर प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी बायनॉमियल नॉमेनक्लेचर पद्धत वापरली. अकॉर्डिंगली ए सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू इच ऑर्गॅनिझम. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. पहा, याप्रमाणे त्या ऑर्गॅनिझमला, सजीवाला शास्त्रीय नाव देण्यात आलं आणि ते शास्त्रीय नाव इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, ते 2 पार्टमध्ये विभागलं. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड पार्ट इज स्पेसीज. त्यातला पहिला पार्ट हा जीनस म्हणजे काय तर प्रजाती, अँड सेकंड पार्ट इज स्पेसीज. त्यातला दुसरा भाग म्हणजे जाती, प्रजाती आणि जाती म्हणजे जीनस अँड species. All identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of the International Code of Nomenclature. तर जागतिक द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावं त्याला आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार देण्यात आली. सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावं देण्यात आली जागतिक स्तरावर. मग पहा, ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ स्पेसीज आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्स इन कलर, हाईट, हॅबिटेट्स अँड हॅबिट्स दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देमसेल्व्स अँड फ्रॉम न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स. म्हणजे काय तर पहा की या एका जातीतील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो, प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ, जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यात कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी आणि वनस्पतीमध्ये आंबा, मका, गहू याप्रमाणे. ऑल
ऑल ऑर्गॅनिझम्स ऑफ ए स्पेसीज, एकाच जातीतील सजीव हे सो सिमिलर दॅट इरिस्पेक्ट ऑफ डिफरंट इन कलर, हाईट, हॅबिटेट्स अँड हॅबिट्स, जरी त्यांचे रंग, शेपटी, उंची आणि आवड यामध्ये जरी फरक असला, दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देमसेल्स अँड फ्रॉम न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्स, जरी असले यामध्ये फरक जरी असला, फॉर एक्झाम्पल ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीज, जगामध्ये असणारे सर्व मांजर जे आहे ते मांजर एकाच जातीमध्ये मोडलं जातं. द सेम इज ट्रू इज इन द केस ऑफ ॲनिमल्स लाईक हेन, काऊ, डॉग इटीसी. अनेक प्रकारचे कोंबडे आहेत, अनेक प्रकारच्या गायी आहेत, अनेक प्रकारची कुत्री आहेत, ते एकाच जातीमध्ये मोडतात. अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हीट, मेज इटीसी. पहा मग, फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम प्लांटे अँड ॲनिमिलिया क्लासिफाईड बाय द बायनॉमियल मेथड ऑफ नॉमेनक्लेचर. खाली काही वर्गीकरण तुम्हाला दाखवलं आहे पहा याच्यामध्ये तक्त्यामध्ये. लिव्हिंग थिंग्स आणि सायंटिफिक नेम. डॉग, लिव्हिंग थिंग्स डॉग आहे, त्याचे सायंटिफिक नेम कॅनिस लुपस फॅमिलियस. फॅमिलियरीज. आता काऊ म्हणजे गाय, तिचं बास टॉरस हे सायंटिफिक नेम आहे. परत हिबिस्कस म्हणजे काय, जास्वंद, याचं हिबिस्कस रोजा सायनेसिस, याचं सायंटिफिक नेम हिबिस्कस रोजा सायनेसिस हे सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर जवारचं सायंटिफिक नेम सोर्गम बायकोलर. हे सायंटिफिक नेम आहे. आता पहा, फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ देअर अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिस्कस इन क्लास. पहा, तुमच्या सभोवताली असणारे प्राणी आणि वनस्पती यांचं सायंटिफिक नेम शोधा आणि त्याची इतरांबरोबर चर्चा करा. पहा, चौकटीमध्ये दिलेला आहे 29 एप्रिल इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हा दिवस वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे आहे. म्हणजे काय, बेडूक संरक्षण दिन आहे. तर किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. तर पहा, बेडकाला मारणे, इजा पोचवणे यावर बंदी आहे. आणि 29 एप्रिल हा बेडूक संरक्षण दिन आहे. तर पहा, आज आपला हा चॅप्टर फर्स्ट हा संपलेला आहे. त्याचा एक्झरसाइज या ठिकाणी दिलेला आहे. तो एक्झरसाइज पूर्णपणे आपल्या नोटबुकमध्ये सोडवायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.